अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पेसकर. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. शिवेकरता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांचा महिमा प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त श्रीगोपी या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील ही आजच्या दिवसाची सेवा आहे. यथामती काही चिंतन निवयीमध्ये करण्याचा प्रयत्न करू. या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांचा महिमा, संतांची थोरवी, संतांचं महत्व, संतांचं मोठेपण प्रतिपादन करतात. किंबहुना आज मानवी जीवनामध्ये ज्याची गरज आहे ती गरज पूर्णत्वाला जावी असं जर वाटत असेल तर काही गोष्टीचा जीवनामध्ये योग यावा लागतो. बरं का, योग आल्याशिवाय काही गोष्टी जीवनामध्ये घडत नाहीत, लक्षात ठेवा. कारण मनुष्य जीवनाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, आत्माला जन्म प्राप्त झालेला आहे, योगायोगाने प्राप्त झालेला आहे. पण प्राप्त झालेला हा देह, प्राप्त झालेला जन्म सफळ झाला पाहिजे. बरं का, नवे मानवी जीवनाची जे प्राप्त केल्यानंतर कृत्यता प्राप्त झाली पाहिजे. असं काहीतरी जीवनामध्ये आपल्याला लाभलं पाहिजे, प्राप्त झाले पाहिजे. नुसतं जन्माला येऊन जीवन सफल होत नाही. बरं का, जन्माला येऊन जीवन सफल होण्याकरता जे जीवनामध्ये प्राप्तव्य सांगितलं ते जीवनामध्ये प्राप्तव्य झालं तर जीवन सफल आहे, नाहीतर जीवन सफल नाही. बरं का, काहीही जीवनामध्ये मिळवल्यानंतर जीवनाची सफलता नाहीये. जे मिळवल्यानंतरच जीवनाची सफलता आहे ते जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. बरं का, पण असं सर्वांच्या जीवनामध्ये घडत नाही, पण घडलं पाहिजे. बरं का, घडलं पाहिजे. पण संतांनी वर्णन केले जीवनाची सफलता सांगत असताना, तुका म्हणे जन्मा आल्याचे
विठ्ठलाची एका देखलिया विठ्ठलाची एका देखलिया भगवान जन्मा तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. जीवनाची सार्थकता सांगतात तुकोबराय कधी देखलिया. नुसतं देवाला पाहण्याने सफलता होत नाही. पंढरपूरला जाणारे कंडक्टर ड्रायव्हर सुद्धा विठ्ठलाला पाहतात बरं. पंढरपूरला व्यापारी गेलेले सुद्धा विठ्ठलाला पाहतात. हौशे नवशे गवशे देखलिया शब्द वापरलाय. नुसतं देखणं नुसतं पाहणं नव्हे नवा. देखली या शब्दाचा अर्थ आत्मत्वाने त्याचं ज्ञान संपादन करण्यामध्ये सफलता आहे बरं. म्हणजे त्या विठ्ठलाचं आपल्याला दर्शन नाम त्याचं ज्ञान झालं पाहिजे आणि ते आत्मत्वाने ज्ञान झालं पाहिजे. मग ते आत्मत्वाने ज्ञान कधी होतं? गुरूंच्या कृपेने. गुरूंच्या कृपेशिवाय होत नाही बरं का. एक गुरुची कृपा झाली पाहिजे, नाहीतर त्या देवाला तरी गुरुच्या रूपाने प्रकट झालं पाहिजे. बाकी कशाने होणं शक्य नाहीये. आपली तेवढी जर भक्ती असेल, अत्युच्च कोटीची भक्ती जर असेल आणि संधी काल असेल, आयुष्याचा अल्पावधी असेल आणि त्या काळामध्ये त्या भक्ताचा उद्धार करायचा असेल, त्यावेळी देवाला मात्र करावं लागतं आपणची देव होय गुरु. आणि कालावधी जर अधिक असेल तर तो काय करतो? गुरूंची भेट घालून देतो बरं. स्वयंपाक करायला वेळ कमी असेल तर माणसं काय करतात? तो झटपट पिठलं करतात बरं का. आणि अवकाश असेल तर मग अनेक पदार्थ करतात बरं का. तसं ते आत्मत्वाने ज्ञान त्या भगवंताचं झालं पाहिजे आणि ते गुरूंच्या कृपेशिवाय जीवनामध्ये होत नाही बरं का. मग गुरूंच्या कृपेशिवाय जीवनामध्ये होत नाही, पण गुरूंची कृपा कधी होईल? गुरुभक्ती केली तर. गुरुभक्ती कधी घडेल? अंतःकरणामध्ये जाणण्याची इच्छा निर्माण झाली तर. जाणण्याची इच्छा कधी निर्माण होईल? काही पदरात पुण्य असेल तर. पदरात पुण्य कधी निर्माण होईल? कधी सत्कर्म केला असेल तर. उचापत्या केलं तर होईल. असा क्रम सांगितलाय, लक्षात ठेवा. पदरामध्ये पुण्य पाहिजे आणि पदरामध्ये पुण्य येण्याकरता ते कधीतरी केलं पाहिजे ना. तेरा पुण्य साचा अडे ते बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतोडे समागम घडे संतांचा.
तिळा तिळा पुण्य साचा पडे. ते तिळा तिळाने पुण्य साचण्याकरता, निर्माण होण्याकरता रोज नामस्मरण केलं पाहिजे. आम्ही कधी नामस्मरण करतो? ह्या एकादशीला केलं की त्या एकादशीला, किंवा ह्या सप्ताहात पारायण केलं की पुढच्या सप्ताहात पारायण, किंवा आताच्या बोली भाषेमध्ये सांगायचं तर जुम्मा के जुम्मा. सातत्याने जीवनामध्ये घडलं पाहिजे. आणि असं सातत्याने जीवनामध्ये जर घडल तर ते पुण्य कधीतरी उदयाला येईल. आणि पुण्य जर ते उदयाला आलं तर भाग्याचा उदय हे जोडी संत पाय, हे जोडी संत पाय, हे जोडी संत पाय. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्याचा उदय झाल्याशिवाय संतांची भेट होत नाही. आणि त्या भाग्याने जर संतांची भेट झाली तर त्या भेटीतून काय घडेल त्याचं वर्णन या अभंगातून केलंय बरं. पण त्या संत भेटीपर्यंत आपल्या जीवनाचा प्रवास या पद्धतीनं झाला पाहिजे बरं का. या पद्धतीनं प्रवास झाला पाहिजे. पंढरपूरला जायचं आहे, भगवंताच्या दर्शनाला जायचं आहे, कसा प्रवास केला पाहिजे? भजे खात, अहो त्याचं भजन करत गेलं पाहिजे. हो मला सांगायचं, भजे खात नाही, त्याचं भजन करत गेलं पाहिजे. तुम्हाला भजे का ऐकायला आलं काय? भजे का त्वरित भावना युक्त. काही लोक म्हणतात अरे भजे लवकर खा म्हणतात, असा त्याचा अर्थ केला नाही ज्ञानोबरायांनी. भजे का त्वरित भावना युक्त. त्याच्या भेटीला जायचं असेल, त्याच्या दर्शनाला जायचं असेल तर भजन करत गेलं पाहिजे. त्याच्या भेटीला भजन करत गेलं तर त्याला काय म्हणतात? वारी. आणि भजन न करत जर त्याच्या भेटीला गेलं तर काय म्हणतात? सगळं वाऱ्यावरच बरं का. मग तसं या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल घडली पाहिजे. आणि ती वाटचाल करता 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 कधीतरी आपल्या जीवनातलं ते पुण्य उदयाला येईलच. पुण्य उदयाला येईलच. आणि एकदा पुण्य उदयाला आला की त्या उदयाचा, पुण्याच्या उदयाचा परिणाम जीवनामध्ये संत भेट होते बरं का. आणि असे संत जीवनामध्ये जर भेटले तर त्या भेटीतून अनेक प्रकारचं फल सांगितलेलं आहे बरं का. अनेक प्रकारचं फल सांगितलेलं आहे. अनेक अभंगातून त्यांच्या भेटीतून फलाचं वर्णन केलेलं आहे. पण तुकोबरा या अभंगातून मात्र आज तुम्हाला सांगतात की असे जर संत भेटले आणि त्या संताशी व्यवहार घडला. कोणता व्यवहार घडला? जसा व्यवहारामध्ये व्यवहार घडतो तशा पद्धतीने व्यवहार घडला बरं का. व्यवहारातला व्यवहार काय आहे? पूर्वीच्या काळामध्ये मनुष्य एकमेकाला जर भेटले तर भेटल्या भेटल्या पहिल्या भेटीमध्ये प्रथम भेटी काय? आलिंगन बरं का. माणसं भेटली की पहिल्यांदा आलिंगन देत होते. आता माणसं देत नाहीत. का देत नाहीत? भेट द्यायला गेलो आणि कोरोना झाला तर इन्फेक्शन. माणसं दुरूनच बरं का, राम राम, लांब लांबच.
आज जवळ कोणी यायला तयार नाही, लक्षात ठेवा. कारण मधल्या काळामध्ये काही लोकांच्या अंतःकरणामध्ये जी श्रद्धा होती ती श्रद्धा निघून गेली बरं का. संशयाची वृत्ती निर्माण झाली, लक्षात ठेवा. संशयाची वृत्ती निर्माण झाली. पूर्वीचा काळ असा होता, कोणीही भेटो आणि कोणालाही भेटो, कोणीही भेटो आणि कोणालाही भेटो. त्या भेटीमध्ये पहिला आहे, एकमेकाला आलिंगन दिलं जातं. आलिंगन दिलं जातं. ही आलिंगन म्हणजे काय आहे हो? साधन आहे नाही, क्रिया आहे, क्रिया, व्यवहार आहे बरं का. जसा हा व्यवहार व्यवहारामध्ये आहे, असाच हा व्यवहार परमार्थात आहे. पण व्यवहारातलं फल वेगळं आहे आणि परमार्थातलं फल वेगळं आहे बरं का. त्या तुकोबाराय म्हणतात, आता सांगितल्याप्रमाणे ज्याच्या जीवनामध्ये भाग्याचा उदय झालेला आहे आणि त्याच्या जीवनामध्ये संत भेटले आणि संत भेटले, त्या संत भेटीमध्ये पहिलं कार्य आहे ते संत काय करतात, ज्याला भेटतात त्याला आलिंगन देतात बरं का. आलिंगन देतात. पण कोणाला देतात लक्षात ठेवा, मी सांगितलेला मुद्दा विसरू नका बरं का. जो पुण्यवान आहे त्याला देतात. जो पुण्यवान आहे त्याला देतात. किंबहुना त्याच्या पुढं जाऊन जर बोलायचं असेल, जर ज्ञानोबांनी वर्णन केले, ऐशी कर्म साम्य दशा जेत होय गा विरेशा. तो त्या अवस्थेपर्यंत आलेला आहे बरं का. अशालाच संत आलिंगन देतात, सदा तशी कोणाला तरी देत नाहीत बरं का. म्हणून तिथं शास्त्रांनी वर्णन केले, अधिकारी पाहिजे. तो काय पाहिजे? अधिकारी पाहिजे. तो पुण्यवान पाहिजे. आणि असा पुण्यवान अधिकाऱ्याला जर त्या संतांनी जर आलिंगन दिलं तर त्या आलिंगनाचा काय परिणाम जीवनामध्ये होऊ शकतो ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. हा संतांचा महिमा सांगत असताना तुकोबाराय इथं वर्णन करतात की संत भेटावेत. कधी भेटतात? भाग्याचा उदय झाल्यानंतर भेटतात. ज्याला भेटतात भेटतात म्हणजे काय करतात? महाराज म्हणतात त्याला आलिंगन देतात बरं का. आलिंगन देतात.
म्हणून मी एक शब्द वापरला, क्रिया. आलिंगन ही क्रिया आहे. शास्त्रामध्ये वर्णन केली, इथं शब्द वापरला, मोक्ष सायुज्यता जोडे. जे अभ्यास करतात त्यांच्या लक्षात येईल बरं का. मोक्ष कर्माने प्राप्त होतो, मोक्ष भक्तीने प्राप्त होतो का मोक्ष ज्ञानाने प्राप्त होतो, असा विचार म्हणला शास्त्रामध्ये बरं. शास्त्रामध्ये वर्णन केले, मोक्ष हा ज्ञानाने प्राप्त होतो, मोक्ष हा ज्ञानाने प्राप्त होतो. आणि आलिंगन ही क्रिया आहे, मग क्रियेने कर्माने कसा काय मोक्ष प्राप्त होतो, अशी शंका आहे बरं का. तुम्हाला काय यायचं कारणच नाहीये. शंका कोणाला येते? अभ्यास करणाऱ्याला शंका येते. जे अभ्यास कधी करतच नाही त्यांना शंका येतच नाही बरं का. येत नाही ते एका परीनं फार चांगलंच आहे म्हणा. येत नाही ते एका परीनं चांगलंच आहे. कारण शंका निर्माण झाली आणि ती शंका जर निवृत्त करणारा कोणी नाही भेटला तर फार अवघड आहे ना, अवघड आहे. म्हणून तो अभ्यासाचा विषय, म्हणून अभ्यासका करता मी विचार प्रगट केलाय बरं का. इथं शब्द वापरा, मोक्ष सायुज्यता जोडी. हे परमार्थातलं अंतिम फल आहे, परमार्थातलं अंतिम फल आहे. की एकदा परमार्थामध्ये मोक्ष प्राप्त झाला ना, आता प्राप्तव्य काही शिल्लक राहिलेलं नाही, राहतच नाही, लक्षात ठेवा. अंतिम आहे. नदी एकदा समुद्राला मिळाली, नदीला विचारलं कुठं जायचं, ते म्हणजे माझं संपलं, माझं धावणच संपलं. समुद्राला मिळणं हेच माझ्या जीवनातलं अंतिम साध्य आहे, नदी सांगते बरं का. एकदा ती समुद्राला मिळाली की तिचा प्रवास संपला बरं का. तसा आमचा तुमचा परमार्थाचा साधनेचा प्रवास आलाय कुठपर्यंत? काला होत नाही तोपर्यंत. काला, काला म्हणजे ऐक्य, ऐक्य बरं का. मंत्र सप्ताहाच्या शेवटी काला ठेवलाय, उगाच ठेवलेला नाही साधू संतांनी, त्यांना काय कामं नव्हती म्हणून. काला म्हणजे दोन गोष्टी एकत्र, ऐक्य प्राप्त झालं की कार्य संपलं बरं का. ऐक्य संपलं की कार्य संपलं. हा, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य प्राप्त होणं म्हणजेच काला. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होणंच म्हणजे मोक्ष, दुसरा तिसरा काय नाही. म्हणजे कधी प्राप्त होईल? संतांच्या कृपेने, त्यांनी उपदेश करून आपल्याला ज्ञान दिलं तर. आणि तुकोबार इथं वर्णन करतात, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. का? हे संतांचं मोठेपण सांगायचं आहे बरं का. हे संतांच्या जीवनातलं विशेषत्व आहे, लक्षात ठेवा. हा, कारण आलिंगन जे दिलं जातं, जड आणि चेतन यांचं आलिंगन नसतं, जडा जडाचं आलिंगन नसतं, लक्षात ठेवा. हा, दोन्हीही चेतन लागतात. हा, जीवच आहे पण संतांनी त्यांना आलिंगन द्यावं लागतं. दगडाला आलिंगन देऊन काय उपयोग नाहीये, खांबाला आलिंगन देऊन काय उपयोग नाही, झाडाला आलिंगन देऊन काय उपयोग नाहीये. एक संत भेटले पाहिजेत आणि तो अधिकारी भेटला पाहिजे. हा, आणि त्या दोघांचा संबंध आला पाहिजे. कसा आला पाहिजे? ये हृदयीचे ते हृदयी घातले. आलिंगन म्हणजे त्याला ऊर म्हणतात. ऊर, त्याला काय म्हणतात? उराला ऊर लागलं पाहिजे बरं का. असा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि तो आलिंगनाच्या क्रियेमध्ये घडतो. ज्ञानवरांनी त्याचं वर्णन केले.
दोन भाव प्रकट केले ज्ञानोबांनी. एकती तरुणांगी पती पुत्राती आलिंगी पुत्र भावाच्या कामी नरी गे कामू. ज्ञानोबांनी बारकावा सांगितला बरं का. एकच स्त्री पतीलाही आलिंगन देते आणि पुत्रालाही आलिंगन देते. पण ज्ञानोबांनी बारकावा सांगितला बरं का. स्त्री एकच आहे, स्त्री एकच आहे. पती पुत्रा ते आलिंगी परी पुत्र भावाच्या कामी नरी गे कामू. ज्यावेळी ती स्त्री पुत्राला आलिंगन देते त्यावेळी मात्र तिच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव असतो. आणि तीच स्त्री पतीला आलिंगन देते त्यावेळी मात्र तिच्या अंतःकरणामध्ये इच्छा असते. बरं का, फरक आहे, फरक आहे, एकच आहे. त्या मुलाला आलिंगन देणारे होणारा भाव वेगळा आहे आणि पतीला आलिंगन देणारे भाव वेगळा आहे. बरं का, लक्षात ठेवा. एकच आहे, दोघही चेतन आहेत, लक्षात ठेवा. तसं संत ज्या जीवाला आलिंगन देतात, ज्या महाभक्ताला आलिंगन देतात, त्या महाभक्ताचा भाग्याचा उदय झालेला असला पाहिजे. आणि अशा महाभागाला जर त्यांनी आलिंगन दिलं तर त्या आलिंगनाचा परिणाम त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला बोध तो शिष्याच्या अंतःकरणामध्ये संक्रमित होतो. शिष्याच्या अंतःकरणामध्ये संक्रमित होतो बरं का. नंतर महाराजांनी वर्णन केले की त्यांना आलिंगन द्यावं. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. सोडावे. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आणखी एक भाव महाराज त्याच्यातून प्रकट करतात.
जो ज्याला आलिंगन देण्याकरता प्रवृत्त झालेला आहे दोघांचं अंतःकरण निष्काम पाहिजे. कसं पाहिजे? निष्काम. तर त्याच्या जीवनामध्ये परिणाम होतो बरं का. निष्काम पाहिजे या शब्दाचा अर्थ की त्याचं अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण शुद्ध पाहिजे. हा शुद्ध अंतःकरणामध्येच त्या आलिंगनाचा परिणाम होतो. संतांच्या सजासजी होत नाही, लक्षात ठेवा. मग तो कोणत्याही जातीचा असो बरं का, कोणत्याही वयाचा असो, कोणत्याही लिंगाचा असो, त्याच्याशी देणं घेणं नाही बरं का. संत ज्याला आलिंगन देतील त्या आलिंगनाचा परिणाम की त्याला मोक्ष प्राप्त होईल. मोक्ष सायुज्यता जोडे. नवे नवे महाराजांनी वर्णन केले. अहो मोक्ष प्राप्त द्यात नवल नाही आहे. अशा संतांचं जीवनामध्ये जर आलिंगन घडेल तर काय घडेल हो? हा 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 नाही नाही हो, तसं नाही. मोक्ष सायुज्यता जोडे यात नवल नाही आहे. अहो त्या संतांचं आलिंगन घडण्यामध्ये काय घडतं? आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे. आनंदी घोटे प्रेम चिदानंदी घोटे. उचते हर्ष ब्रह्मांड उचते. मी नाही अभंग म्हणतात आ त्या स्वरात केलं तरी चालतंय बरं का. ते बँड वाजवायला येतात, त्या बँड सगळ्यांना वाजवता येत नाही हो. ते बाकीचे नुसते फू 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 करतात. हा तसं त्या स्वरात आ नुसतं केलं तरी चालतंय. आलिंगनी सुख वाटे प्रेम चिदानंदी. पुढं हर्षे ब्रह्मांडे उचटे समूळ उठे मी पण आलिंगने सुख वाटे. त्या आलिंगनाचं महत्व सांगतात महाराज. अहो त्याच्यामध्ये सुख आहे आणि ते कोणतं सुख आहे? भोग निरपेक्ष सुख आहे बरं का. तिथं शब्द वापरलाय, त्या शब्दाचा भाव हाच आहे. समूळ उठे मी पण. मी पणा निवृत्त होणं म्हणजेच मोक्ष हो. मी देह नसून मी सच्चिदानंद स्वरूप आहे. मी इकडचं मी तिकडं घालवायचं हो.
मी देह नसून मी उठे समूळपण. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी देव स्वरूप आहे, असं ज्ञान ज्यांच्या भेटीतून होतं, ज्यांच्या आलिंगनातून होतं, महाराज म्हणतात ते सामान्य नाहीये. म्हणून आणखी ठिकाणी प्रमाण दिले महाराजांनी. काय प्रमाण दिले? आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. एवढं त्या संतांच्या आलिंगनाचं वर्णन केले बर का. म्हणून महाराज इथं वर्णन करतात, मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगन देणं ही क्रिया आहे. कर्माने मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही, पण अपवाद आहे. काय अपवाद आहे? सिद्धांत मात्र असाच आहे, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. पण इथं तुकोबारायांना संतांची महती सांगायची आहे, संतांची महती सांगायची आहे, संतांचं महात्म्य सांगायचं आहे. महाराज म्हणतात असे संत भेटले आणि त्या संतांनी आलिंगन दिलं. आलिंगन देणं ही क्रिया आहे, पण त्या क्रियेचा परिणाम मोक्ष प्राप्त होतो. महाराज म्हणतात हे सामान्य नाही बरं का. सुफळ हा जन्म होईल ते दोन देता आलिंगन वैष्णवाशी. महाराज म्हणतात जन्म सुफळ होईल, जन्म सफल होईल, जन्म कृतार्थ होईल. अशा संतांना, अशा वैष्णवांना जर आपण आलिंगन दिलं तर, आणि हे आलिंगनाने ज्यांच्या जीवनामध्ये घडतं, याच्याकरता तुम्हाला बाकी काही खटाटोप करायची गरज नाही आहे. गरज नाही म्हणजे तुम्हाला विवेक, वैराग्य, शम, दम, श्रद्धा, तितिक्षा, उपरती, समाधान हे लागतंय की नाही सगळं. हे सगळं असेल तर मोक्ष. पण संतांच्या भेटीमध्येच, संतांच्या आलिंगनामध्ये हे सगळं घडतं बर का. कुणी म्हणेल हे अनधिकार्याला मोक्ष होतो का अधिकार्याला मोक्ष होतो? अधिकार्यालाच होतो. आणि अनधिकार्याला होईल तर सगळं शास्त्र पाण्यात जाईल, सगळं शास्त्र पाण्यात जाईल. मग संतांच्या आलिंगनामध्ये सामर्थ्य आहे, त्यांच्या आलिंगनामध्ये त्या महाभागाला एवढा अधिकार प्राप्त होतो की मोक्ष प्राप्त करून देण्याचा अधिकार त्यांच्या आलिंगनामध्ये आहे. हेच त्यांच्या जीवनातलं विशेषत्व आहे. ऐसा संता महिमा, ऐसा संता महिमा. ऐसा संता महिमा, ऐसा संता महिमा. झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संतांचा
महिमा ऐसा संतांचा महिमा बोलाया के ऐसा संतांचा महिमा. काय महिमा आहे? त्यांच्या आलिंगनानेच मोक्ष प्राप्त होतो. हाच संतांचा महिमा, हाच संतांच्या भेटीतला विशेष भाव आहे. लक्षात ठेवा, संतांचं मोठेपण तुकोबराय समाजाला सांगतात. अरे त्यांच्या आलिंगनामध्येच आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. हेच त्यांचं मोठेपण आहे. बरं, हेच त्यांचं मोठेपण आहे. अहो, त्यांच्या आलिंगनानेच अनधिकार्याला अधिकार प्राप्त होऊ शकतो. अधिकार प्राप्त होऊ शकतो. अधिकार प्राप्त करण्याकरता किती दिवस लागतात हो? अधिकार प्राप्त होण्याकरता किती दिवस लागतात? 7 दिवसाचा सप्ताह. असे 7 दिवसाचा सप्ताह आयुष्यभर केला तरी कमीच आहे. अधिकाराची पूर्तता होण्याकरता अनेक जन्म लागतात. अनेक जन्म. एका जन्मामध्ये अधिकार प्राप्त होत नाही. लक्षात ठेवा, अनेक जन्म घ्यावे लागतात तेव्हा कुठं अधिकार प्राप्त होतो. पण महाराज म्हणतात, संतांचा संग जर जीवनामध्ये झाला, त्या संतांनी जर जीवाला आलिंगन दिलं तर महाराज म्हणतात त्या आलिंगनाचा परिणाम मात्र त्याला अधिकारावरती संत आणतात. बरं का, अधिकारावरती संत आणतात. चांगदेवाला ज्ञानोबरांचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर चांगदेवाला ज्ञानोबरांनी काय दिलं? आलिंगन दिलंय. बरं का, चांगदेवाला आलिंगन दिले. त्या चांगदेवाला ज्ञानदेवानी आलिंगन देण्याकरता चांगदेवाला काय करावं लागलं? 1400 वर्षे तपश्चर्या करावी लागली. 14 दिवस नव्हे, 14 महिने नव्हे, 1400 वर्ष. 1400 वर्षे तपश्चर्या करावी लागली. तेव्हा चांगदेवाला ज्ञानदेवाने आलिंगन दिलं. आमच्या तुमच्या वांगदेवाला कशी देतील? चांगदेवाचा उद्धार केला ना ज्ञानोबरांनी. काय नाही, फक्त त्याला आलिंगन दिलं. बरं का, आणि त्या आलिंगनाचा परिणाम चांगदेव त्या अवस्थेला प्राप्त झाला. पण त्याचा मागचा काल किती गेलेला आहे. पण महाराज म्हणतात हे त्यांच्या आलिंगनामध्ये घडू शकतं. बरं का, आणि हे त्यांच्या आलिंगनामध्ये घडू शकतं म्हणून महाराज म्हणतात हेच त्यांच्या जीवनातलं विशेषत्व आहे. ऐसा संतांचा महिमा. महाराज म्हणतात हा महिमा आहे. आम्ही तुम्ही सांगायचा ठरला तर तो आमची तुमची वाणी कमी पडेल का? आम्हाला त्याचा अनुभवच नाहीये. आम्हाला त्याचा अनुभव नाहीये. आम्ही हे वर्णन करतो, ऐकून वर्णन करतो. महाराज म्हणतात हा महिमा, त्या संतांचा महिमा वर्णन करण्याकरता जर आपण प्रवृत्त झालो तर तो अमर्याद स्वरूपाचा आहे. अमर्याद स्वरूपाचा आहे. आम्ही तुम्ही त्यांचा महिमा वाणीने वर्णन करू शकत नाही. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, वर्णू मी पामर. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर,
वर्ण मी पामर नकळे साचार ब्रह्मादे का नकळे साचार ब्रह्मादे का त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे साचार ब्रह्मादिका ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा अमर्याद आहे. तो वाणीनं वर्णन करता येण्याजोगा नाही. आमच्या तुमच्या बोलण्याला काही मर्यादा आहे, सीमा आहे. त्या सीमेच्या पुढं आम्ही तुम्ही बोलू शकत नाही बरं का. सीमेच्या बोलू शकत नाही. माणसं सीमेवरती राहूनच घोषणा देतात, पलीकडे जाऊन नाही बरं का. सीमेवरती राहूनच. तसं आज आपण त्या संतांचा महिमा वर्णन करायचा ठरला, सांगायचा ठरला, तर महाराज म्हणतात आम्ही तुम्ही वर्णन करू शकत नाही का. आमच्या तुमच्या बोलण्याला मर्यादा आहे. आमचं सगळं जीवन मर्यादेत आहे बरं का. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. माणसं म्हणतात तारुण्यामध्ये, काय म्हणतात तारुण्यामध्ये, लात मारीन तिथं पाणी काढीन. आतापर्यंत कोणी काढलंय? आणि लात मारून तिथं पाणी जर काढले असतं तर बोरवेलची मशीनची गरजच पडली नसती. कोणी काढलंय का आतापर्यंत पाणी? बोलतात माणसं. आपली काही शक्तीला मर्यादा आहे, लक्षात ठेवा. त्या मर्यादेचं आपण उल्लंघन करू शकत नाही. तुम्ही बघा ना, आपल्याला मतिदीन लोक स्वतःला फार शान समजतात बरं का, फार शान समजतात. तुम्ही माझ्यासारखा गावात शाना मीच असा जो म्हणतो ना, त्याला भेटा तुम्ही, त्याची मुलाखत घ्या. सांगायचं रावसाहेब खरंच तुम्ही शाने आहात गावामध्ये. तेव्हा एक प्रश्न आमचा आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे ना, मग असं करा, तुमच्या बायकोच्या हातात बांगड्या किती सांगा. तेव्हा तुम्ही घेताना मोजून आलो नाही, मोजून सांगतो, नाही जमायचं बरं का. बाकी सगळं सांगू शकतो. त्याला विचारलं किती आहेत का, मला त्यातला मुद्दा मांडायचा आहे. मतीला मर्यादा आहे आमच्या तुमच्या. आपण सांगू शकत नाही, लक्षात ठेवा, सांगू शकत नाही. तसे तर महाराज म्हणतात झाली बोलायाची सीमा. त्या संतांचा महिमा जर आपण पाहिला आणि आम्ही जर बोलण्याकरता जर प्रवृत्त झालो तर महाराज म्हणतात आमच्या तुमच्या बोलण्याला मर्यादा आहे. आणि संतांचं स्वरूप, संतांचा अधिकार अमर्यादा आहे, लक्षात ठेवा. आमच्या तुमच्या मतीच्या पलीकडे आहे. आपण तो वाणीने वर्णन करू शकत नाही. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. कशावरून? त्याच्याकरता आणखी त्या संतांचं काय मोठेपण आहे महाराजांनी पुढे त्याचं वर्णन केलेलं आहे. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा.
ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित अल्प काळामध्ये 2 चरणाचा विचार सांगून सेवा वेळेमध्ये पूर्ण करू. सर्वांनी हाताने टाळी वाजवा. कोणी झोपला असेल तर जाग करा, हात बांधले असेल तर मोकळे करा, वाजवण्याकरता, भांडायला नव्हे बरं का. तेव्हा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. महाराज म्हणतात संतांचा महिमा अगाध आहे, तो वाणी न करता येत नाही, त्याची काही मर्यादा आहे. आणि मर्यादा असल्यामुळे महाराज म्हणतात आपण ते वाणीनं वर्णन करू शकत नाही. जर संतांचा महिमा वाणीनं वर्णन करू शकत नाही तर 2 तासामध्ये सांगता येईल. थांबलेलंच बरं ना आता. पण त्या संतांचा महिमा सांगतात महाराज. तीर्थे पर्वकाल अवघे पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तीर्थे अवघी पाया पे सकळ, पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. तीर्थे वेगळे आणि पर्वकाळ वेगळा बरं का. तीर्थ शब्द तीर्थे शब्द वापरलाय बरं का. अनेक तीर्थ आहेत, अनेक तीर्थ आहेत. किती तीर्थ आहेत सुरदास महाराज? तीर्थ किती आहेत आठवण अर्थ? हा हा, मला जास्त जेवण झालं का? किती? 3.5 कोटी. हा, कितीही सरकारने सवलत दिली तर आयुष्यात फिरून होतील? होतील का? एवढी तीर्थ सांगितले. तीर्थाला जावं असं वर्णन केले बरं का. तीर्थाला जावे असं वर्णन केले. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले स्वहित पाय, तीर्थ यात्रे जाय चुकू नको. आपलं आयुष्य आणि तीर्थ यांचा मेळ बसणं फार अवघड आहे. मेळ बसणं अवघड आहे. आयुष्य शिल्लक आहे आता आणि तीर्थही शिल्लक आहेत. शरीर साथ देत नाही ना. का देत नाहीये? कारण महाराष्ट्रामध्ये सरकारने 75 वर्षाच्या पुढे फ्री केले बरं का, मोफत. हा, त्यांनी महाराष्ट्रातली तीर्थ फिरायची ठरली. 75 वर्षामध्ये फुकट आहे हो, पण शरीराने साथ दिली पाहिजे ना, आरोग्याने साथ दिली पाहिजे, आयुष्य पुरलं पाहिजे ना. म्हणजे एवढी तीर्थ सांगितली. ती सर्व तीर्थ आपण करू शकत नाही, पण तुकोबाऱ्या म्हणतात ती सगळी तीर्थ संतांच्या पायाजवळ आहेत. सोपं आहे का नाही? अवघी पाया पे सकळ तीर्थे ऐसा संतांचा महिमा. हे संतांचं मोठेपण आहे, लक्षात ठेवा. जेवढी जगामध्ये तीर्थ आहेत ती सगळी तीर्थ कुठे आहेत? संतांच्या पायाजवळ आहेत. म्हणून तर महाराजांनी वर्णन केले. तीर्थे तया ठाया हेती पुनित वावया, पर्वकाळ पाया तळी असे बरं का वर्णन केले. दुसरा मुद्दा आहे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. पर्वकाळ सांगितले बरं का. द्वादशीचा पर्वकाळ आहे, महाशिवरात्रीचा पर्वकाळ आहे, देवाच्या जयंतीचा पर्वकाळ आहे. आता येऊन गेलेला पर्वकाळ कुठला? कुंभमेळ्याचा, महाकुंभमेळ्याचा पर्वकाळ आहे. संक्रांतीचा पर्वकाळ आहे. बरेच पर्वकाळ सांगितले बरं का. 60 वर्षातून एकदा पर्वकाळ येतोय.
कपिला षष्ठी, पण 60 वर्ष जगला तर ना. हा. फार पर्व काळाचं वर्णन केले बरं का. त्या पर्व काळ जीवनामध्ये साधला पाहिजे. तो पर्व काळ जीवनामध्ये. द्वादशी पर्व काळ जपतोय. द्वादशीचा पर्व काळ कळेल तुम्हाला, सांगतो कळण्याकरता बरं का. उद्या एकादशी आहे. आज कुठला तिथे? हा, या उद्या एकादशीच्या व्रताचा आरंभ आज झाला बरं का. आज दशमीला होतो. मग आज दशमीला एक टाइम जेवायचा, संध्याकाळी जेवायचं नाही. अन्न सेवन करायचं नाही. अन्न सेवन तर करायचं नाही, पण चिंतन सुद्धा करायचं नाही आजपासून द्वादशीला सकाळ उजडेपर्यंत बरं का. उद्या एकादशीला दिवसभर काय करायचं? चिंतन तर करायचं. फराळ नाही करायचा, फलाहार. काय करायचा? फलाहार. त्याचा अपभ्रंश फराळ झालाय बरं. आणि तो कधी करायचा फलाहार? उद्या संध्याकाळी. उद्या दिवसभर काहीही खायचं नाही. उद्या संध्याकाळी एखादं फळ घ्यायचं आणि द्वादशीला सूर्योदयाला हा उपवास सोडायचा. या पद्धतीने केला तर त्याला पर्व काळ म्हणतात. आम्ही उद्या एकादशी म्हणून आदल्या दिवशी पोटभर खातोय. उद्या एकादशी आहे, आजच का जास्त. आणि एकादशीच्या दिवशी एकादशी आहे म्हणून एकादशी करशी दुप्पट काशी पुन्हा. आणि द्वादशीला कालची एकादशी होती म्हणून आणखी राहिलेलं कालचा आज द्वादशीला तिसऱ्या दिवशी खातोय. 3 दिवस खादीची चळवळ. पर्व काळ घडेल आम्हाला. पण महाराज म्हणतात संतांच्या पायाजवळ हा पर्व काळ. तुम्हाला ह्यातलं काही करायची गरजच नाही म्हणून एकादशी करायचं सोडून दिशीला. तो पर्व काळ त्यांच्या पायाजवळ आहे. त्यांची जर भेट झाली, त्यांचं दर्शन झालं ना, जेवढे म्हणून पर्व काळ सांगितले 60 वर्षातून येणारा एकदा बरं का. 12 वर्षातून येणारा एकदा, वर्षातून येणारा एकदा, 15 दिवसातून येणारा, 8 दिवसातून येणारा पर्व काळ. महाराज म्हणता अवघी पाया पे सकळ. सर्व प्रकारचे पर्व काळ संतांच्या पायाजवळ आहेत. अशा संतांचं दर्शन जर झालं तर सर्व पर्व काळाचं पुण्य आपल्याला मिळतं. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. नवे नवे त्याच्या पुढे महाराज वर्णन करतात त्या संतांचं मोठेपण काय आहे. महाराज म्हणतात अरे तुम्ही देवाची पूजा करायची गरजच नाहीये. देवाला काय द्यायची गरजच नाहीये. तुम्ही जर संतांची सेवा केली तर ते देवाला पोचतं.
ज्ञानी बोला संतांचा महिमा त्यांची केली पावे सेवा तुका म्हणे देवा. महाराज म्हणतात त्या संतांची जर सेवा केली तर ती केलेली सेवा देवा पावे. असं कोण म्हणे? तुका म्हणे आम्ही तुम्ही नव्हे बरं का. त्यांची सेवा, त्या संतांची सेवा केली तर महाराज म्हणतात ती देवाला प्राप्त होते. देवाची स्वतंत्र सेवा करण्याची गरज नाहीये. त्या संतांचं महात्म्य सांगतात. एक संतांची जर तुम्ही सेवा केली तर देवाला आनंद होतो. तयाचा हरिक वाटे देवा करिता देवार्चन घराले संत देव सारावे परते संत पूजावे आरती. संतांची निंदा केलेली देवाला सण होत नाही बर का. पण संतांची जर पूजा केली तर देवाला फार आनंद होतो. तेव्हा ते माझी सेवा तुम्ही करू नका. त्यांची सेवा किती केली की मला प्राप्त होते. का होते? देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून महाराज म्हणतात असं त्या संतांचं मोठेपण आहे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.